आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर जे आज संकट आलेलं आहे, आपल्या भारत देशातील जेवढे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर हे संकट आलेलं आहे आज, की केळीला दर नाही, परत कुठला जो माल आहे आपला त्याला भाव नाही आहे, असं शेतकऱ्याचं आता चाललेलं आहे. जे शेतकऱ्याचं चाललेलं आहे, तर आपल्यालाच कुठंतरी हे बदलावं लागेल. जे पारंपरिक पद्धतीने आज आपण आतापर्यंत शेती करत आलेलो आहे, ते शेती आपल्याला कुठंतरी बदलावं लागेल. आपल्याला आता बाकीचे जे म्हणतात कॉफी करायची नाही, कॉफी करायची नाही, तर आपल्याला कॉफी करावंच लागेल. कॉफी केल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. कुठं आपण बदल घडवून आणला तर आपल्याला फायदा निश्चित होईल. कारण की आता बघा, एकीकडे हे वातावरण साथ देत नाही आहे आणि एकीकडे दराचं असं झालेलं आहे. त्या कारणामुळं आपल्यालाच कुठंतरी बदल घडवून आणावा लागेल. जिथं आपला 20 किलोचा घड निघते, तिथं आपल्याला 40 किलोचा घड मिनिमम काढावा लागेल. त्याशिवाय हे चालणार नाही. आणि आजची जी वस्तुस्थिती आहे, तर आज बरेच जणांनी काय केलं आहे, ज्यांच्या बागा आहेत त्यांनी बागा काढून टाकल्या. बरेच जणांचे लागवडी होत्या तिथे या ठिकाणी, त्या पण काढून टाकण्यात आलेल्या आहेत. पण आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आता जर आपण बागा लावणं बंद केल्या, तर पुढं अजून ज्या काही 25% 30% ज्या बागा आहेत त्यांना दर भेटणार. मग आपण अजून बागा लावणार, तर बागा लावल्यानंतर अजून आपल्या बागा जास्त झाल्यानंतर अजून तसंच होणार. त्या कारणामुळं तुम्ही जे निर्णय घेताय ते चुकीचे निर्णय आहेत. तुम्हाला बाग ठेवावंच लागल. आणि जो आपला खर्च दुप्पट होत असेल तर खर्च आपला अर्ध्यावर आणा, पण बागा काढून टाकायचा एकदम निर्णय घेऊ नका. कारण की दर हे इतिहास साक्षीला आहे, की ज्या गोष्टीचे दर पडतात त्या गोष्टीचे दर वाढणार निश्चित असतात. कारण की दर हे सगळे सारखे राहत नाही. त्या कारणामुळं तुम्ही खचून जाऊ नका. आणि शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही जर बाग लावली असाल तर तुम्ही बाग ठेवा आणि व्यवस्थितपणे तिचं नियोजन करा. आणि आता तुम्हाला बाग दाखवतो कशा प्रकारे आपण बाग आणलेली आहे. इथं तर बघू शकता नंबर, आपण इथं वादीतलं अंतरही कशा प्रकारे आणलेलं आहे. आणि वादी आणि क्वालिटी कशी आहे हे बघा. आणि वादीतलं अंतर पण बघा. वादीतलं अंतर जेवढं जास्त राहील तेवढं आपला घड वजन देईल. आणि तुम्ही म्हणसाल आता या बागेवरती जास्त करपा दिसतो, तर आपण काय केलेलं आहे, हे पानं काढलेले नाही आहे. खालचे जर पानं आपण कट केले तर आपल्या बागेवर अजून जास्तीत जास्त करपा येऊ शकतो. त्या कारणामुळं आपण बागेतले पानं काढलेले नाही आहेत खालचे. आणि घडामधली गॅप कशा प्रकारे आपण दिलेली आहे इथं, हे पण दिसूनच येत आहे तुम्हाला. आणि कॉफी करायची नाही, पण कॉफी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की कॉफी केल्याशिवाय आपलं हे जमणार नाही. आणि बुंद्याची साईज अशा प्रकारे आपण घेतलेली आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.